हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे मस्त म्हणजे. आता सध्या मी आहे मालवण देवबाग बीचला. गेले 2 दिवस झाला आम्ही इकडेच आहे. आणि एक व्हिडिओ बनवायचा होता मला, म्हणजे हॉटेल टूरचा. आम्ही कुठे थांबलो आहे, काय थांबलो आहे, ते सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या. पण थोडंसं विसरलो गडबडीच्या शूटिंगच्या नादात. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की मी थांबलो आहे कुठे ॲक्च्युली. तर हे तुम्ही बघू शकता पाठीमागं. हे आहे ब्रिझीवूड हॉटेल. हे बघा ब्रिझीवूड हॉटेल. आणि समोरच आपल्याला बघायला भेटते बघा हे बीच. तर चला हॉटेलचं टूर करतो तुम्हाला. असं आपण एंट्री केलं की इकडं रिसेप्शन आहे. आपल्याला रिसेप्शनला वेलकम ड्रिंक पण दिली होती यांनी. इकडं आहे किचन आय थिंक सो. आणि इकडं आहे जेवणासाठी टेबल्स वगैरे. हॉटेल तसं खूप मस्त आहे. अँड इकडे आहेत आपल्या 2 रूम्स. समोर बघू शकता 2 रूम्स. ते वरती एक, ही एक, आणि ही खालची एक. इकडे स्विमिंग पूल्स. रात्री आम्ही खूप एन्जॉय केला काल तर स्विमिंग पूलमध्ये धमाल केली. आणि खालची रूम आहे शंभूची आणि अक्षयची. ह्यांना आम्ही खाली टाकले. खाली रेडी. बरमुड आहे का छडी तुझी ती रताळ्या. बघा सगळे ह्याला ब्रिझी वूड का म्हणतात, कारण हे वूड लाकडापासून बनलेलं आहे सगळं घर आहे. ओके शंभू कुठे. तर चला आता वरती जाऊया. आमची रूम दाखवतो तुम्हाला मस्तपैकी झकास. मस्त लोकेशन आहे. हे असं वरती जायचं चलत 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 चलत. आता ॲक्च्युली आम्हाला 10-11 वाजता एक्झिट करायचं इथून. लोक आल्या हॉटेलचा टूर देतात, मी जाता द्यायला लागलो. ही आहे आमची रूम, ही आहे सरांची रूम. आता हे बघा. अरे बापरे अशी होती आमची रूम. आल्या खूप स्वच्छ होती मस्तपैकी, पण पोराने सगळी घाण करून टाकली. आणि इथे आलेले आम्हाला कॉपी बीपी इथे मशीन बिशीन आहे. हे असं मस्तपैकी टॉयलेट बाथरूम आहे. होय मला माहितीच नव्हतं. मला वाटलं पाणी तापवायचे आंघोळीला. हां ओके. असा एक बेड होता मस्तपैकी. AC आहे आणि सगळं लाकडाचं आहे. गॅलरी आहे समोर. थांब रे कृष्णा दाखव दे गॅलरी बिलरी. वाव हे बा कपडे किडं सुकायला टाकलेत. हे रात्री मी खाल्लं ड्रिंक वगैरे पिलो. ड्रिंक म्हणजे कोकम ड्रिंक. आणि लय उचमळायला लागलं मला हे खाऊन घेऊन. असा व्ह्यू आहे समोरचा. वाव मस्त. चला आता आम्ही इकडं रील्स वगैरे बनवणार आहे. रील्स बनवून झालं की आम्ही जाणार आहे ते समोरच्या एका आयलंडवरती. आणि तिथून 1 तास बारामती. 1 2 का 4 पिऊ. सकाळ सकाळ कुरकुरे कोण दिलं ग हिला. कोणी दिलं होय. भुका लागल्यात. खाली ब्रेकफास्ट करा ना. जावा खाली. चल चल खाली ब्रेकफास्ट करायला. ते बघ काय खायचं तिकडं खा. आंबोली आहे, चिंचोली आहे, काय ते बरेच काय काय आयटम आहेत. चल रे चल. ब्रेड बुर्जी वगैरे खायला. चल चल चल. तिचं भांग पाडतं. भांग पाड ना चल ना. हा चल ना पिवड्या. त्याला चप्पल बिप्पल घाल. चला आता मी तुम्हाला बीचकडे घेऊन जातो. चल रे तुला यायचं का. अरे ते समोर सर बाबा. चला सरजी आवरा. आता 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 आपण जाऊ समोर बीचकडे. इथं पण रील बिल बनवणार आहे आता आम्ही. तुम्हाला दाखवतो. इथं काय विषय माहिती का. तिथं सुनामी आयलँड आहे. सुनामी आयलँड म्हणजे तिथं दुपारच्या टायमाला पाणी सगळं खाली जातं, म्हणजे जमीन. तिथं मग लोक वगैरे येतात आणि संध्याकाळच्या टायमिंगला तिथं पाणी छातीतकं भरतं. त्याला सुनामी आयलँड म्हणतं तिकडं. तर तो आयलँड मी तुम्हाला दाखवतो बघा. आता सकाळ झाली तर मला वाटतं पाणी हळूहळू खाली 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 चाललं असेल. आणि तिथं हॉटेल बांधल्यात सगळी. पाण्याच्या वर हॉटेल आहे इथं. अरे बाप रे बाप. हे बघा तुम्हाला दाखवतो झूम करून आता. तर रात्री जे हे पाणी आहे ना, हे बघा हे जे पाणी दिसतंय तुम्हाला, हे बघा हे जे पाणी आहे ना, रात्री इथं होतं. इथून आता जवळजवळ 3 फूट खाली गेले पाणी. आणि ते पाणी 10 वाजेपर्यंत
ते बा तिकडं खाली जाणार सगळं, ते खाली जवळजवळ 6-7 फूट पाणी खाली जाणार. आणि सकाळी काल आम्ही बघा इथं होतो, इथं हे जे हॉटेल्स दिसतात ना, हे हॉटेल, ह्या हॉटेलनं पैसे आता तिथं बोट चालते, पण तिथं एक 11-12च्या सुमारास सगळी जमीन म्हणजे सगळं पाणी खाली जातंय. आणि माणसं बघा तिथं, माणसं हे बघा चालतायत, माणसं हे बघा, हे बघा माणसं चालतात. तिथलं सगळं पाणी निघून जातं, ते पाणी निघून जातं. काल तर मी तेव्हा त्या झाडीत गेलतो, तिकडे त्या झाडीत हे बघा, ही झाडे आहेत ना पाठीमागची, त्या झाडीत गेलतो. हे असं आहे सुनामी आयलँड. आता ह्या बोटमध्ये काल गेलतो, इकडून सूर्य निघलाय खतरनाकपैकी डोंगराच्या पाठीमागून. हे असं आहे इकडलं वातावरण. आज निघायचं आहे आम्हाला इकडून. तर इथं कुठले कुठले पॉईंट आहे मी तुम्हाला पॉईंट पण सांगतो. अरे बापरे, इकडं खोल आहे, इकडं जबरदस्त खोल आहे इकडं. जाम खोल आहे इकडं. आता मी इकडे तुम्हाला दाखवतो पॉईंट कुठले कुठले असतात. हे बघा, हे एक सुनामी बेट. आता जे मी तुम्हाला दाखवलं ते का असं ओपन होत आहे, असं ओपन होत आहे. त्याच्यानंतर मिनी केरळ. मिनी केरळ म्हणजे इकडेच आहे कुठेतरी, तिकडे 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 मिनी केरळ. निवती बीच, गोल्डन रॉक, इथं काल गेलतो आम्ही. कोक्रोडाईल शेप इथं काय माहीत नाही मला. संगम पॉईंटला पण गेलतो, सिगल बेटला पण गेलतो, भोगवे बीच, निवती रॉक्स, डॉल्फिन पॉईंट. काल डॉल्फिन पण बघितले. फक्त हे 2 पॉईंट नाही बघितले, कारण ते जवळजवळ इथून आहे 32 किलोमीटर समुद्रामध्ये आतमध्ये. खतरनाक होतं बाबा कालचा एक्सपिरियन्स. मी पहिल्यांदाच लाईफमध्ये डॉल्फिन मासा बघितला. आणि गाण्याचं पण शूट वगैरे केलं, झालं आमचं गाण्याचं शूटिंग. आता 2-3 रील्स इकडं ढकलतो आणि निघतो बारामतीला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कुठून आला तो? पुणे. अच्छा, पुण्यावरून आलं तिकडे. सो चला बघा, ऐकलं कसलं खतरनाक हॉटेल आहे, वुडलँड आहे. कुठलं? ब्रिझीवूड. नारळ, अरे बापरे, नारळाचा सेफ कसला आहे बघा. चलो चलो चलो. मेरे दादा जो भी करूँ मैं. ए पूजा, खाली अगर रील्स बनवायचे पटके नाही. ए शंभू, ए राजा शंभू, शंभर म्हणा रील्स बनवायचे, चल म्हणा. ए पिवड्या चला, किती सोड गतीचं ते ब्रेकफास्ट करू. चल चल चला, बाय बाय.